सेमीकंडक्टरचं लेक्चर नंबर 5 आणि आज आपण शिकणार आहोत स्पेशल पर्पज डायोड. मागच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केले रेक्टिफाय आणि झेनर डायोड. या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचंय 3 टाईपचे डायोड जे आहेत फोटो डायोड, लाईट एमिटिंग डायोड आणि सोलार सेल. याच्यावर एखादा एमसीक्यू पडला तर पडू शकतो. ठीक आहे, महत्वाचे टॉपिक्स आहेत, छोटेसे टॉपिक आहे पण पटकन कव्हर करून टाकू. सगळ्यात पहिले हे मोडतात कुठल्या कॅटेगरीमध्ये? ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. सर ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस काय? तर ऑप्टोचा अर्थ होतो लाईट आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे करंट. म्हणजे काय बेटा? लाईट आणि करंट यांचं जे इंटर कन्वर्जन आहे बरं का, असे डिव्हाइसेस जे लाईटला करंटमध्ये कन्वर्ट करतात किंवा करंटला लाईटमध्ये कन्वर्ट करतात बरं का, याला आपण म्हणतो ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. ठीक, जसं की आपल्याकडे फोटो डायोड आहे. फोटो डायोड काय करतो सर? तर फोटो डायोड आहे ना, फोटो डायोड लाईटला कशामध्ये कन्वर्ट करेल? लाईटला करंटमध्ये कन्वर्ट करतो. कसं करतो, काय करतो बघू आपण. लाईट एमिटिंग डायोड, तुम्हाला माहिती आहे लाईट एमिटिंग म्हणजे लाईट एमिट करतोय म्हणजे तो काय करत असणार आहे? तो करंटला किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीला लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. त्याच पद्धतीने सर आपल्याकडे अजून एक डायोड असतो, तो म्हणजे सोलार सेल. आपण सोलार पॅनल वापरतो बघा. सोलर पॅनल काय करतात आपल्याला? तर इलेक्ट्रिसिटी देतात. आणि कशावरून देतात सर? तर ते लाईट एनर्जीवरून देतात, सन एनर्जीवरून. म्हणजे हा पण करतो बेटा लाईट पासून कशाचं कन्वर्जन करतो? लाईट टू करंटचं कन्वर्जन करतो. पण सर हे कसं होतं ते आता बघू. आता सगळ्यात पहिला माझ्याकडे आहे फोटो डायोड. फोटो डायोड काय करतो? फोटो डायोड कन्वर्जन करतो सर. कोणाकोणाचं कन्वर्जन करतो? हा बेटा हा काय करतो? लाईटचं कन्वर्जन कशात करणार आहे? लाईटचं कन्वर्जन करणार आहे सर करंटमध्ये. ठीक आहे ना, लाईट एनर्जी आपण जर त्याला असं म्हटलं. ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट काय की हा कुठल्या बायसमध्ये आहे? सर हे काय ड्रॉ केलंय बेटा? हे पीएन जंक्शन डायोड आहे. हे आपलं नॉर्मल पीएन जंक्शन डायोड आहे. तुला जर दिसत असेल की हा कुठला जंक्शन असेल सर? होल्स जिथे मेजॉरिटी ते पी असतं, जिथे इलेक्ट्रॉन मेजॉरिटी ते एन असतं. पीला मी कनेक्ट केलंय, कशाला कनेक्ट केलंय सर? निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. आणि एनला कशाला कनेक्ट केलंय? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. अर्थातच म्हणजे हा कुठला बायस झाला? कुठला बायस झाला सर? हा झाला रिव्हर्स बायस. म्हणजे अजून एक मुद्दा तुला मिळाला. काय सर? हा जो आहे सगळ्यात पहिले फोटो डायोड काय करतो? लाईट ते करंट एनर्जी, लाईट एनर्जी ते करंटमध्ये कन्वर्ट करतो. कशामध्ये ऑपरेट करतो तो? तर ऑपरेट इन रिव्हर्स बायस. ऑपरेट इन रिव्हर्स बायस. आता सर याचं वर्किंग कसं आहे सांगतो. सगळ्यात पहिले आपल्याकडे काय आहे? सगळ्यात पहिले माझ्याकडे इथे ट्रान्सपरंट विंडो आहे. ट्रान्सपरंट विंडो का बरं सर? ट्रान्सपरंट विंडो यासाठी कारण की मला लाईट एनर्जी इथे या डिप्लिशन रिजन मध्ये पाडायचं आहे. डिप्लिशन रिजन मध्ये आपल्याला लाईट किंवा फोटॉन आणायचे आहेत. सर ते कसे आणतात? इथून बेटा, इथून जे आहेत ना, इथून लाईट एनर्जी येते. लाईट एनर्जी, लाईट किंवा मी म्हणतो इथून भरपूर सारे फोटॉन येतात ज्याची फ्रिक्वेन्सी किती असते सर? न्यू फ्रिक्वेन्सी किंवा त्याची एनर्जी असते एच इंटू न्यू. हे तुम्हाला माहिती आहे. आपण हे कुठे शिकलोय? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पण शिकलोय की फोटॉनकडे एनर्जी असते ती किती असते सर? एच इंटू न्यू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे काय होतं ना, हा ऑपरेट कसं करतो ते जर बघायचं असेल तर डिप्लिशन रिजन जो आहे, डिप्लिशन रिजन मध्ये काय असतं सर? डिप्लिशन रिजन मध्ये चार्ज कॅरियर्स नसतात का फ्री चार्ज कॅरियर्स नसतात? हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर डिप्लिशन रिजन मध्ये नो फ्री चार्ज कॅरियर, नो फ्री चार्जेस असतात, चार्ज कॅरियर्स. याचा अर्थ काय सर? डिप्लिशन रिजन कसा फॉर्म झाला? डिप्लिशन रिजन तसा फॉर्म होतो सर की जेव्हा इलेक्ट्रॉन आणि होल एकमेकांना भेटतात ना तेव्हा ते एकमेकांना न्यूट्रलाइज करतात किंवा आयन्स बनतात. जसं इकडचे इलेक्ट्रॉन या साईडला आले तर इथे आयन्स आहेत आणि हे होल या साईडला आले सर तर इथे निगेटिव्ह आयन्स आहेत. म्हणजे असं समजून घेतो की डिप्लिशन रिजन मध्ये फ्री चार्जेस नसतात. मग काय असतं सर? तर तिथे बेटा इलेक्ट्रॉन होल पेअर जे आहेत ना ते एकमेकांसोबत कंबाईन होऊन बसलेले असतात. ते कुठे बसलेले असतात सर? व्हॅलेन्स बँड मध्ये. फ्री चार्ज नाही तर चार्जेस कुठे जाणार आहे? व्हॅलेन्स बँड मध्ये जाणार आहे. कारण फ्री असेल तर कुठे जाणार? कंडक्शन बँड मध्ये. आलं लक्षात? येस सर. आता जर तू याची कहाणी बघितली तर काय बघा, कहाणी अशी आहे की माझ्याकडे सर, माझ्याकडे तुला माहिती आहे की इथे असतो बेटा हा झाला कंडक्शन बँड
आणि इकडे काय सर, इकडे आहे व्हॅलेन्स बँड. तर माझ्याकडे व्हॅलेन्स बँडमध्ये भरपूर सारे काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रॉन पडून आहेत, भरपूर सारे इलेक्ट्रॉन पडून आहेत. ठीक आहे. आता जसं मला एनर्जी मिळेल, आता एनर्जी बँड गॅप कुठे आहे सर, एनर्जी बँड गॅप तुला माहिती आहे कुठे असते, तर ही एनर्जी बँड गॅप आहे. तर जसं आपल्याला हे जसं डिप्लिशन रिजन मध्ये, या डिप्लिशन रिजन मध्ये जेव्हा मी लाईट टाकेल बेटा, इथे ट्रान्सपरंट विंडो आहे, लाईट पास होतो, तर इथे काय होतं, जसा इथे लाईट आला, इथे फोटॉन आला विथ सम एनर्जी एच न्यू, तर इकडचे इलेक्ट्रॉन आहे ना हे एक्साइट होतात, आणि एक्साइट होऊन काय करतात, तर हे एक्साइट होऊन हा जो इलेक्ट्रॉन आहे ना हा इकडे जाईल, हा गेला कंडक्शन बँड मध्ये है ना. हा इलेक्ट्रॉन पण आहे, हा कुठे गेला सर, कंडक्शन बँड मध्ये. म्हणजे इकडे इलेक्ट्रॉन जनरेट झाला आणि इकडे काय जनरेट झालं सर, होल जनरेट झालं. म्हणजे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतं. काय जनरेट होतं सर, नो फ्री चार्ज कॅरियर. म्हणजे जेव्हा एच न्यू एनर्जी मिळते, एच न्यू एनर्जी ती काय करते सर, ही एनर्जी काय करते बेटा, इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट करते, इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट करते. विशेष गोष्ट एक आहे की ही जी एच न्यू एनर्जी आहे ना ती मोठी पाहिजे फॉरबिडन एनर्जी गॅप पेक्षा, कारण ती जर मोठी नसेल या इजी पेक्षा तर हे इथे जाणारच नाही. इथपर्यंत कळलं तुला की फ्री इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट झाले सर, कळालं. आता जर तू नीट बघितलं, इकडे माझ्याकडे बेटा काय, इकडे माझ्याकडे आहे इलेक्ट्रॉन आणि इकडे आहे सर होल, बरोबर आहे. इकडे इलेक्ट्रॉन इकडे होल आहे. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, काय सर, इलेक्ट्रिक फील्ड कशी, या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे सर प्लस पासून मायनसला, इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. ही इलेक्ट्रिक फील्ड या होलला, हे जे होल तयार झालंय या होलला कुठे नेईल, तर या होलला ते पी रिजनला नेणार आहे, बरं का. होलला कुठे नेणार आहे, किंवा आपण याला असं असं बनवलं तरी हरकत नाही. बघा मी म्हणतो, काय म्हणतात सर, की आपल्याकडे काय आहे ना सर, आपल्याकडे इथे इथे माझ्याकडे एक होल आहे आणि इकडे काय सर, इथे इलेक्ट्रॉन आहे, आलं लक्षात. आणि हे असंच आहे, इकडे मायनस मायनस चार्ज आहे आपल्याकडे आणि ते काय सर प्लस चार्ज आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड कुठे आहे सर, इलेक्ट्रिक फील्ड डाव्या बाजूला आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड कारण की डाव्या बाजूला आहे, याचा अर्थ या होलवर कुठे फोर्स लागेल, या होलवर फोर्स लागेल सर या साईडला, आणि इलेक्ट्रॉनवर कुठे फोर्स लागेल बेटा, इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध दिशेला. याचा अर्थ इलेक्ट्रॉन जातील एन रिजन मध्ये आणि होल कुठे जातील, पी रिजन मध्ये. बघा मी काय म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड काय काम करते, इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती काय करते, फोर्सेस होल कुठे, होलला कुठे घेऊन जाते, पी रिजन मध्ये. ठीक आहे. आणि सर इलेक्ट्रॉनला कुठे घेऊन जाते, इलेक्ट्रॉनला घेऊन जाते बेटा एन रिजन मध्ये. आता होल गेले पी रिजनला, होल चाललेत बघा पी रिजनला आणि इलेक्ट्रॉन चालले एन रिजनला. याचा अर्थ एक रिव्हर्स करंट एस्टॅब्लिश झालाय, रिव्हर्स करंट. सर रिव्हर्स करंट कसं काय, तुला माहिती आहे की होल जेव्हा एन टू पी जातात, होल जेव्हा एन टू पी जातात तेव्हा रिव्हर्स करंट किंवा ड्रिफ्ट करंट एस्टॅब्लिश होतो, हो की नाही. मग मी म्हणतो, काय म्हणता सर तुम्ही, की रिव्हर्स करंट is established. अशा पद्धतीने लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन झालंय, कशात झालंय सर कन्व्हर्जन, इलेक्ट्रिक करंट मध्ये. तुला कळालं मेकॅनिझम काय, फोटॉन आले बेटा, फोटॉननी इकडे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट केले इथे असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, इथे म्हणजे सर डिप्लिशन रिजन मध्ये. डिप्लिशन रिजनच्या इलेक्ट्रिक फील्डनी हा जो होल आहे तो इकडे पाठवला आणि इलेक्ट्रॉन इकडे पाठवला, म्हणजे एक डिफ्युजन करंट तयार झाला. ओके सर, डिफ्युजन नाही सॉरी, ड्रिफ्ट करंट तयार झाला, जो मायनॉरिटी चार्ज कॅरियर वाला असतो. हा जो रिव्हर्स करंट आहे ना, हा कोणामुळे सर, हा मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे, बरं का, लक्षात ठेवशील, मायनॉरिटी चार्जेसमुळे असतो हा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की सर याचा ग्राफ कसा बनेल, ग्राफ बनवायचा तर कसा बनवायचा याचा ग्राफ, इथे ग्राफ बनवून देऊ आपण. तर ग्राफ एवढा अवघड नाहीये. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, काय सर, की जर रिव्हर्सचा ग्राफ आठवतो का तुम्हाला, रिव्हर्सचा ग्राफ कसा होता, हो सर आठवतो. तर सगळ्यात पहिले काय असतं बेटा, की जर आपण
लाईटची फ्रिक्वेन्सी वाढवली किंवा फ्रिक्वेन्सी नाही, लाईटची इंटेन्सिटी वाढवली, म्हणजे आधी 1 फोटॉन होता, आता 2 फोटॉन झाले, 10 फोटॉन झाले, 14 फोटॉन झाले, 100 फोटॉन झाले. तर जेवढी जास्त इंटेन्सिटी वाढेल ना तेवढे जास्त इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतील, आणि जेवढे जास्त इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट झाले ना तेवढा ड्रिफ्ट करंट वाढेल. बरोबर आहे का? म्हणजे याचा ग्राफ कसा येतो बघा, हा रिव्हर्स सॅच्युरेशन वाला असा करंट होता, आधी असा होता, त्याच्यानंतर सर हे असं येईल, त्याच्यानंतर हे असं येईल. मी याला म्हणतो बघा, हा I1 ला आहे, हा I1 इंटेन्सिटी वाला आहे, हा I2 इंटेन्सिटी आहे, आणि हे I3 इंटेन्सिटी आहे. ठीक आहे ना? आणि इकडे करंट आहे सर, हा करंट कशामध्ये बेटा, हा करंट आहे मायक्रो एम्पियर मध्ये. तुला माहिती आहे रिव्हर्स करंट असतो मायक्रो एम्पियर मध्ये. ठीक आहे? आणि हे तर व्होल्टेज आहे. तर मला सांग कुठली इंटेन्सिटी जास्त राहील, तर तू म्हणशील इथे, काय म्हणशील इथे, I3 ग्रेटर दॅन I2 ग्रेटर दॅन I1. बरं का? इथे I म्हणजे काय म्हटलंय मी, हे इंटेन्सिटी बरं का, इंटेन्सिटी. जेवढा करंट, जेवढी जास्त इंटेन्सिटी असेल ना, या येणाऱ्या लाईटची जेवढी जास्त इंटेन्सिटी असेल ना तेवढा जास्त करंट असेल. आलं का लक्षात? हो सर, लक्षात आलं. दुसरी गोष्ट, एक अजून प्रश्न माझ्या मनात येतो. काय प्रश्न मनात आला सर तुमच्या, की फॉरवर्ड बायस मध्ये का नाही केलं, याला, या डायोडला फॉरवर्ड बायस मध्ये का नाही कनेक्ट करत? व्हाय नॉट फॉरवर्ड बायस, व्हाय नॉट फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस मध्ये केलं असतं तर अजून चांगलं झालं असतं ना सर. डिफ्युजन वाले होते तिथे, तर डिफ्युजनमुळे तर किती जास्त करंट असतो. पण प्रॉब्लेम असा आहे, मला तो करंट बघायचा आहे जो लाईटमुळे जनरेट झालाय. जर फॉरवर्ड बायस असता बेटा, तर मला सांग, लाईटमुळे जो करंट जनरेट होतोय तो कसा करंट आहे, तो मायनॉरिटी वाला करंट आहे. कारण इकडे इलेक्ट्रॉन होल पेअर बनतील, तर होल या बाजूला जाईल आणि इलेक्ट्रॉन या बाजूला, म्हणजे मायनॉरिटी वाला करंट येतो. पण आपल्याला फॉरवर्ड बायस मध्ये मेजॉरिटी करंट मिळतो. मग जर मेजॉरिटी करंट मिळाला ना तर मला हा करंट डिटेक्ट करणं खूप अवघड होऊन जाईल, कारण तो असतो मिली एम्पियर मध्ये आणि हा काय असतो सर, मायक्रो एम्पियर मध्ये. कळलं का? मग मी इथे लिहितो, व्हाय नॉट फॉरवर्ड बायस, डिफिकल्ट टू डिटेक्ट करंट ड्यू टू लाईट इफेक्ट. ओके, एवढं माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे, बस अजून काही आवश्यक नाहीये फोटो डायोड मध्ये. ओके सर, या सगळ्या गोष्टी त्याच आहे जे मी आता लिहिल्या, त्याच गोष्टी आहेत, तुम्ही बघून घ्याल. फक्त याला फोटो व्होल्टेक इफेक्ट म्हणतात सर. फोटो व्होल्टेक इफेक्टचा अर्थ काय होतो? फोटो व्होल्टेक इफेक्ट म्हणजे जेव्हा लाईटचं कन्व्हर्जन होतं बेटा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. ओके सर, लाईट इन्सिडेंट ऑन द जंक्शन प्रोड्युसेस इलेक्ट्रॉन होल पेअर. कुठल्या रिजन मध्ये ऑपरेट करतं सर? हे रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट करतं. ट्रान्सपरंट विंडो असते लाईटच्या एंट्रीला, वर्किंग फोटॉन आहे, इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट करतात वगैरे वगैरे. सर हे कुठे वापरतात? हे वापरतात बेटा लाईट सेन्सरला. ऑप्टिकल कम्युनिकेशन, ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट्स. तुला एक सांगतो, नोटा मोजतात का नोटा? अरे नोटा कमवशील ना तू पुढे, तर नोटा मोजताना सुद्धा फोटो डायोड वापरतात. कसं सर? त्या नोटा ज्या असतात बँकांमध्ये जर तुम्ही गेल्या तर त्या नोटा बघा अशा असतात, तर अशा नोटा पास होतात, अशा नोटा पास होतात. बरोबर आहे? अशा करून किंवा अशा नोटा पास होतात. तर नोट जर मध्ये आली बघा, इकडे लाईट सोर्स आहे, इकडे लाईट सोर्स आहे, सपोज इकडे लाईट सोर्स आहे आणि इकडे कोण आहे सर? फोटो डायोड आहे. जर नोट मध्ये आली तर काय होणार आहे? लाईट सोर्स ब्लॉक होऊन जाईल. लाईट सोर्स ब्लॉक झाला तर फोटो करंट झिरो झाला, फोटो करंट कमी होईल. फोटो करंट कमी झाला याचा अर्थ एक नोट पास झाली, मग परत दुसरी नोट पास झाली, मग परत ती नोट पास झाल्यानंतर काय होईल? नोट पास झाल्यानंतर परत फोटो करंट वाढणार आहे. परत नोट मध्ये आली, परत फोटो करंट कमी होईल. परत नोट मध्ये नाही आली तर फोटो करंट वाढेल. म्हणजे असं डिटेक्ट करू शकतात. तुम्ही जर मॉलमध्ये गेलात, मॉलमध्ये गेल्यानंतर पण किती लोक मॉलमध्ये आले हे आपण मोजू शकतो. कसं काय मोजू शकतो? इकडे लावली बघा, इकडे कुठे पण एअरपोर्टला वगैरे हे तुम्हाला बघायला मिळेल. इकडे आपल्याकडे फोटो डायोड आहे आणि इकडे माझ्याकडे लाईट सोर्स आहे. बरोबर आहे? आता कारण की लाईट सोर्स जो आहे तो फोटो डायोडवर पडतोय, लाईट सोर्स फोटो डायोडवर पडतोय म्हणून सर्किटमध्ये करंट आहे. ओके, पण आता जर मी त्याच्यामध्ये आलो तर काय होईल? लाईट ब्लॉक होईल. लाईट ब्लॉक झाल्यावर काय होतं सर? लाईट ब्लॉक झाल्यानंतर काय होतं? लाईट ब्लॉक झाल्यानंतर फोटो करंट कमी होतो, आणि फोटो करंट कमी झाल्यानंतर याचाच अर्थ कोणीतरी मध्ये आलं, असं नंबर ऑफ पर्सन ते मोजतात. ठीक आहे ना? त्याचं अजून पण एक्झाम्पल आहे. काय सर? नोट किंवा काय म्हणतात, यूज टू काउंट नोट्स इन बँक. अजून पण फक्त असं लक्षात ठेवायला, काही असं नाही, फक्त डायरेक्ट ऍप्लिकेशन विचारलं तर. आणि अजून दुसरं काय सर? अजून दुसरं आहे नंबर ऑफ पीपल इन मॉल.
ठीक आहे, ओके सर. आता तुम्ही बोर्डाची पण परीक्षा देणार आहे, त्याच्यात पण हे विचारू शकतात, ठीक आहे ना. हा पण सिलेबसचा पार्ट आहे. सर सोलर सेल काय असतो? सोलर सेल, सोलर सेल आणि फोटोडायोड सेमच असतो. काय, कसं काय सेम असतो सर? सांगतो. काही जास्त फरक नाहीये. सोलर सेल पण तेच काम करतो जे फोटोडायोड करतो. काय करतो सर? लाईट एनर्जीला कशात कन्वर्ट करतो? लाईट एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो, ठीक आहे ना. तर हा पटपट तुम्हाला सांगतो, पटपट मुद्दे बघून घ्या. सोलर सेल पण काय करेल सर? सोलर सेल हे सुद्धा तेच काम करतो. काय काम करतो हा? लाईट एनर्जीला कशामध्ये कन्वर्ट करतो सर? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो, ठीक आहे. पण इथे एक मोठा फरक आहे. काय फरक आहे ते सांगतो. तुम्ही जर बघितलं असेल तर इथे कुठे सुद्धा बॅटरी लावलेली नाहीये. मागच्या केसमध्ये, फोटोडायोडच्या केसमध्ये तो रिव्हर्स बायस्ड होता बेटा, रिव्हर्स बायस होता, बरोबर आहे ना. इथे बॅटरी लावली आहे का? नाही लावलेली आहे. याचा अर्थ सगळ्यात पहिला डिफरन्स जो आहे ना, सगळ्यात पहिला डिफरन्स आहे ना, नो बॅटरी किंवा याला म्हणतो नो बॅटरी ऑर बायस इन सोलर सेल. कुठल्याही बॅटरीची याला आवश्यकता नाहीये. दुसरी गोष्ट, हॅज लार्ज विंडो एरिया, ही जी काच आहे ना बेटा, ही जी काच आहे, ही डिप्लिशन लेअर वाली जी काच आहे ना, त्याचा विंडो एरिया जास्त आहे. हा डायोड असा आहे बघ, हा डायोड असा आहे, आणि हा इकडे, हा माझा हात दिसतोय ना, हा वाला पोर्शन कुठला आहे सर? हा डिप्लिशन रिजन आहे. आणि आता असा लाईट पडणार आहे, तर आपला एरिया मोठा असतो. सोलर सेलचा पॅनलचा एरिया आपल्याला जितका मोठा घेतला ना, तेवढा जास्त लाईट, तेवढे जास्त नंबर ऑफ फोटॉन्स पडतील आणि तेवढा करंट येईल. अलग लक्षात. तर हॅज लार्ज विंडो एरिया, हे दोन पॉइंट्स आहेत. बाकी सगळं सेम आहे. बाकी कोणासारखं आहे सर? बाकी फोटोडायोड सारखाच काम करतो बघा. इथून काय येतात? इथून सर येतं, इथून फोटॉन येतात, इथून फोटॉन आले. बाकी सेम मेकॅनिझम मी जिथे जे एक्सप्लेन केली ना तीच. सर इथे काय? तर इथे बेटा असं हा डिप्लिशन रिजन आहे, हा मायनस मायनस आणि हा प्लस प्लस प्लस. तुम्हाला माहिती आहे आता सुद्धा. काय माहिती आहे सर? हा कुठला रिजन आहे बेटा? हा एन रिजन आहे आणि हा पी रिजन आहे. तर परत तेच मेकॅनिझम आहे. कशी मेकॅनिझम आहे सर? परत तेच आहे बघा. एच न्यू लाईट एनर्जी जी आहे, यानी काय होतं? लाईट एनर्जी कुठे पडते सर? डिप्लिशन रिजनला, डिप्लिशन रिजन. मग पुढे काय होतं त्यांनी? पुढे बेटा इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेशन होतं, इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेशन, ठीक आहे. इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेशन झालं की त्याच्यानंतर काय होतं? तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रॉन आणि होलवर कसा फोर्स लागतो. सर इकडे होल आहे आणि इकडे इलेक्ट्रॉन आहे सपोज. तर या ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती कशी आहे सर? अशी इलेक्ट्रिक फील्ड आहे. तर या होलला पी साईडला पाठवेल आणि इलेक्ट्रॉनला कुठे पाठवेल? एन साईडला. तर जे होल आहे माझं, तर ते कुठे गेलं सर? ते गेलं बेटा पी साईडला. आणि सर हा जो इलेक्ट्रॉन आहे तो कुठे गेला बेटा? एन साईडला. याचा अर्थ काय झालं सर? एक ड्रिफ्ट करंट है ना, ड्रिफ्ट करंट एस्टॅब्लिश्ड, ड्रिफ्ट करंट एस्टॅब्लिश्ड, ठीक आहे. आता हा जो ड्रिफ्ट करंट आहे याची डायरेक्शन काय असेल सर? डायरेक्शन काय असेल बघा. होल कुठे चाललाय? असं चाललाय होल, म्हणजे याची डायरेक्शन अशी असेल, ठीक आहे. ही डायरेक्शन आहे. पटलं का? ओके सर, पटलं. मग बाकी सगळी सेम मेकॅनिझम आहे. ड्रिफ्ट करंट एस्टॅब्लिश. अशा प्रकारे आपण लाईट एनर्जी कशात कन्वर्ट केली सर? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केली. आता याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे. काय सर? याचा ग्राफ. याच्या ग्राफवर प्रश्न येतात. ग्राफ समजून घ्या जरा. जास्त समजायचं नाही ग्राफ, थोडासा लक्षात ठेवायचा आहे, तरी मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो. इकडे माझ्याकडे करंट आहे आणि इकडे माझ्याकडे व्होल्टेज आहे. सगळ्यात पहिले मी काय करतो ना, शॉर्ट सर्किट करतो. शॉर्ट सर्किटचा अर्थ काय? रेझिस्टन्स झिरो करायचा. आता हा लोड रेझिस्टन्स मी लावलाय का? कारण मला या रेझिस्टन्सच्या अक्रॉस करंट घ्यायचा असतो, ठीक आहे ना. आपण कुठल्या पण डिव्हाइसला जेव्हा करंट सप्लाय करतो तेव्हा त्याचा काहीतरी रेझिस्टन्स असतो, त्याला लोड रेझिस्टन्स म्हटलंय. सपोज बेटा याला शॉर्ट सर्किट केलं म्हणजे इथे वायर लावली, तर वायर लावल्यानंतर मॅक्सिमम करंट असेल. जर हा रेझिस्टन्स झिरो झाला तर मॅक्सिमम करंट असेल. पण करंट कसा चाललाय बघा, करंट असा चाललाय. आपला मेजॉरिटी वाला करंट कसा असतो? तो असतो सर पी पासून एनला. कसा असतो? असा पी पासून होल जातो एनला आणि मग असा जातो. म्हणजे जो ओरिजिनल करंट आहे आपला, जो मेजॉरिटी वाला करंट आहे ना, त्याच्या विरुद्ध दिशेला आहे हा, कारण हा मायनॉरिटी वाला करंट आहे. म्हणून याला रिप्रेझेंट करताना मी कसं करतो? असं रिप्रेझेंट करतो. हा इथे करंट आहे.
हा काय ना बेटा ISC आहे. ISC म्हणजे काय, शॉर्ट सर्किट करंट. ठीक आहे ना, हा शॉर्ट सर्किट करंट आहे. त्याच्यानंतर हवं तर इथे कुठेतरी लिहितो, ISC चा अर्थ होतो शॉर्ट सर्किट करंट. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय करतो, आता लोड रेझिस्टन्सची व्हॅल्यू बदलतो. लोड रेझिस्टन्सची व्हॅल्यू सपोज मी वाढवली. आता लोड रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढवली ना सर, तर काय होईल, तर लोड रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढवली तर हळूहळू करंट कमी 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 होत जाईल आणि कधीतरी करंट झिरो होईल. आणि जेव्हा करंट झिरो होईल, करंट कधी झिरो होईल, जेव्हा की हा इनफायनाईट रेझिस्टन्स असेल. हा किती रेझिस्टन्स असेल सर, इनफायनाईट रेझिस्टन्स असेल, बरोबर. मग हा जर इनफायनाईट रेझिस्टन्स झाला तर करंट नाही फ्लो होणार. मग करंट जर फ्लो नाही झाला तर आपल्याला काय मिळतं ना, तर आपल्याला हा पॉइंट मिळतो VOC. आता सर हे VOC काय, VOC म्हणजे बेटा व्होल्टेज ओपन सर्किट व्होल्टेज. ठीक आहे ना, ओपन सर्किट व्होल्टेज मिळतं आपल्याला. डायोडच्या अक्रॉसचं ओपन सर्किट व्होल्टेज म्हणजे हे जे काही व्होल्टेज असेल ना, हे ज्याला आपण बॅरियर पोटेन्शियल म्हणतो बघा, बॅरियर पोटेन्शियलचा कन्सेप्ट आठवत असेल तर तुम्हाला, तर हे आपल्याला इथे मोजायला मिळतं. ठीक आहे. तर हा असा ग्राफ असता, असा ग्राफ लक्षात ठेवा. तुम्हाला अजून डोकं लावायचं याच्यात असेल तर लावू नका, बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही करायची गरज नाही. इथे बघा, आता हे काही महत्वाचे मुद्दे जे NCERT मधून आहे. काय सर, सगळ्यात पहिले असा दिसतो तुमचा फोटो डायोड. असा N रिजन वरती ठेवतात आणि त्याच्या खाली असा P रिजन ठेवतात. N वरती आहे आणि P असा आहे. वरून लाईट पडतो बेटा, वरून लाईट पडतो, असा वरून लाईट पडतो म्हणजे सोलार एनर्जी पडते. लाईट पडल्यानंतर इथे बघा हे दिसतंय का, हे अशा मेटलच्या वायर्स लावल्यात त्यांनी, अशा मेटलच्या वायर लावल्या. मेटलचा असा 4K, हा मेटलचा 4K. तो कशासाठी लावलाय सर, सो दॅट इथे कंडक्टिव्हिटी वाढेल, कंडक्टिव्हिटी वाढवायला लावलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं, जसं जसं इथून आता लाईट आल्या, हा लाईट जसा इथून आला ना, H न्यू जसा लाईट आला, तर हा जो N रिजन आहे ना, हा थिन असतो बेटा. हा N रिजन काय असतो, थिन असतो. मग हा जर थिन असेल ना सर, तर N आणि P च्या मध्ये जो डिप्लिशन रिजन असतो, तर त्या डिप्लिशन रिजनवर सोलार लाईट पडतो आणि तो पडल्यानंतर परत इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतात. इलेक्ट्रॉन कुठे जातात सर, इलेक्ट्रॉन सगळे N साईडला जातील, बरोबर आहे. आणि होल कुठे जातात बेटा, P साईडला जातात. मग आता या इलेक्ट्रॉनला जर कंडक्ट करायचं असेल तर आपण काय वापरलं, मेटलच्या पट्ट्या वापरला. तिथे मेटलच्या पट्ट्या वापरतात. ठीक आहे ना, तर म्हणून ते यूज करतात. आलं लक्षात, ओके सर. एक असं विचारतात की हे ज्या पट्ट्या लावण्याच्या ऐवजी पूर्ण मेटल नाही टाकू शकत का याच्यावर, तर नाही टाकू शकत. का नाही टाकू शकत, कारण पूर्ण मेटल जर टाकलं ना तर करंटच ते जे काही म्हणतात फोटॉन आहेत ना, ते फोटॉन P आणि N जंक्शनच्या मध्ये पोहोचू नाही शकणार डिप्लिशन लेअरला. ओके सर, ओके. NCERT मध्ये दिले, एकदा NCERT वाचून घ्याल तुम्ही. आता हे क्रायटेरिया महत्वाचं आहे बघा. क्रायटेरिया काय आहे सर, इथे क्रायटेरिया सगळ्यात पहिले जी बँड गॅप आहे, बँड गॅप आहे. बँड गॅप कशासाठी आहे सर, बँड गॅप आपल्याला इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, त्या इलेक्ट्रॉनला कंडक्शन बँड मध्ये घालवायचंय. तर मग त्यासाठी जी बँड गॅप आहे ती किती आहे सर, 1 पासून तर 1.8 इलेक्ट्रॉन वोल्ट. हे लक्षात ठेवा, हा क्रायटेरिया आहे, हा क्रायटेरिया आहे. कारण ना बेटा, जी सोलर एनर्जी असते, हे NCERT मध्ये दिले परत, सोलर एनर्जी जी असते ना, सोलर एनर्जी कुठल्या फ्रिक्वेन्सीमध्ये सगळ्यात जास्त इंटेन्सिटी असते सोलर एनर्जीची, म्हणजे सोलर एनर्जीकडे कुठले फोटॉन सगळ्यात जास्त असतात, तर त्यांच्याकडे ना सोलर एनर्जीकडे NCERT म्हणते 1.5 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी असलेले फोटॉनची मॅक्सिमम इंटेन्सिटी असते. बरं का, हे याची मॅक्सिमम इंटेन्सिटी असते, मॅक्सिमम इंटेन्सिटी. म्हणजे सर याचा अर्थ असा होतो की येणारा जो सूर्यकिरण आहे त्याच्यामध्ये कुठल्या एनर्जीचे फोटॉन सगळ्यात जास्त आहे, तर 1.5 इलेक्ट्रॉन वोल्टचे जास्त आहे. तर 1.5 पेक्षा कमी पाहिजे, पण तरी 1.8च्या त्यांनी आसपास घेतलंय. ठीक आहे ना, बाकी पण फॅक्टर असतात, नुसतं बँड गॅपच नसतो, अजून पण फॅक्टर असतात. बघा, हाय ऑप्टिकल ऍब्झॉर्प्शन, की जे फोटॉन येत आहेत ना त्याला ऍब्झॉर्ब पण करता आलं पाहिजे त्या सेमीकंडक्टरच्या मटेरियलला. हे एक एक्झाम्पल दिले. गॅलियम आर्सेनाइडची जी बँड गॅप आहे ती 1.53 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे, पण हे सिलिकॉन पेक्षा चांगलं आहे. सिलिकॉनची बँड गॅप किती, 1.1 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. आता बँड गॅप कमी असेल तर आपल्याला काय वाटतं की सर चांगलं, बँड गॅप कमी तर चांगलंच आहे, कारण कंडक्शन मध्ये आरामात पोहोचवता येईल आपल्याला, कंडक्शन मध्ये त्याला आरामात पोहोचवता येईल. पण ते म्हणतायत तरी पण हा चांगला आहे गॅलियम आर्सेनाइड. असं का बरं, कारण याचं बेटर ऍब्झॉर्प्शन आहे बेटा, बेटर ऑप्टिकल ऍब्झॉर्प्शन आहे. ही ॲज अ फॅक्ट म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी मग गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पाहिजे, त्या मटेरियलची कंडक्टिव्हिटी चांगली पाहिजे, लो कॉस्ट पाहिजे, अवेलेबिलिटी पाहिजे, वगैरे वगैरे.
तर एवढं सोलार सेलचं महत्वाचं आहे. ठीक आहे ना. ही तुम्ही काय कराल ना, हे जे फाईल आहे ना, ही पीपीटी तुम्हाला स्वयं फिजिक्सच्या ग्रुपवर मिळेल. टेलिग्रामवर मी लिंक शेअर करून देईल डिस्क्रिप्शनमध्ये, बघा तिथे जायचं, ही फाईल डाउनलोड करायची आणि हे वाचायचं. लेक्चर बघून वाचलं की अजून चांगलं कळेल तुम्हाला. बघा हे तेच आहे. वर्किंग प्रिन्सिपल काय सर, बेस्ड ऑन फोटोवोल्टेक इफेक्ट. फोटोवोल्टेक इफेक्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय, लार्ज एरिया आहे बेटा आणि मटेरियल कुठले कुठले वापरतात, जसं सिलिकॉन आहे, गॅलियम आर्सेनाइड आहे, हे वापरतात. ठीक आहे. मग तेच सनलाइट इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट करताना हे काय होतं ते सगळं कुठे कुठे वापरतो आपण. सोलर पॅनलमध्ये सोलर सेल असतात, तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये असतात, सोलर लॅम्प्स आहे बेटा, स्पेस सॅटेलाइट आहे त्यांच्यामध्ये. ठीक आहे ना. सॅटेलाइटमध्ये वगैरे पण सोलर सेल वापरतात. त्याच्यानंतर लाईट एमिटिंग डायोड, हा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. लाईट एमिटिंग डायोड, जसं तुम्हाला माहिती आहे हा लाईट एमिट करतो. म्हणजे काय करत असेल सर, हा लाईट एमिट करत असेल याचा अर्थ बेटा हा काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीला कशात कन्वर्ट करत असणार सर, हा करत असणार लाईट एनर्जीमध्ये. ओके सर. दुसरी गोष्ट काय, हा फॉरवर्ड बायस दिसतोय का रिव्हर्स बायस दिसतोय सर, हा फॉरवर्ड बायस दिसतोय. शाबास, हा फॉरवर्ड बायस आहे, फॉरवर्ड बायस्ड. ठीक आहे. मी सांगेल का बरं फॉरवर्ड बायस आहे वगैरे. अजून एक गोष्ट सांगायची बेटा, बघ हा माझ्याकडे कुठला रिजन आहे सर, हा माझ्याकडे पी रिजन आहे आणि हा माझ्याकडे एन रिजन. हा जो आहे ना बेटा, हा हायली डोप्ड असतो. हायली डोप्डचा अर्थ कळतो का तुला, हायली एलईडी जो आहे ना हायली डोप्ड असतो. हायली डोप्ड का बरं सर, कारण यांनी इलेक्ट्रॉन आणि होल जे आहे ना बेटा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्याचबरोबर डिप्लिशन विड्थ आहे ना ती कमी होते. ती का बरं कमी होते, का बरं वाढतं ते आता वर्किंगच्या वेळेस मी एक्सप्लेन करेल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय होतं, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, इथे सगळं जो काही कंडक्शन होणार आहे, म्हणजे इथे काय होणार, इथे आपल्याला लाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ते कसं होतं सांगतो. सगळ्यात पहिले माझ्याकडे तीच मगाशीची केस आहे. काय केस आहे सर आपल्याकडे, इथे आहे माझ्याकडे व्हॅलेन्स बँड आणि इथे आहे सर कोण, कंडक्शन बँड. ठीक आहे. हा कंडक्शन बँड आहे. आणि इथे अजून एक मी लेवल काढतो, बघा अजून एक लेवल काढतो एकदम, हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे कोणासाठी काढलं मी, हे एन टाईप साठी काढतो मी. ठीक सर. हे काय बेटा, ही डोनरची एनर्जी लेवल आहे. तू मला सांग इकडे कोण आहेत, इकडे सर इलेक्ट्रॉन आहेत, इकडे इलेक्ट्रॉन मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहे, इकडे होल आहेत मेजॉरिटी चार्ज कॅरियर. बरोबर. मग आता तुला माहिती आहे की इलेक्ट्रॉन जे आहेत सर ते मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहे आणि त्याला डोप केलं, जर हा एन टाईप आहे त्याला डोप केल्यानंतर इलेक्ट्रॉनची जी एनर्जी ती वाढते, कारण जो पाचवा इलेक्ट्रॉन फॉस्फरसचा पेंटाव्हॅलेंटचा जो पाचवा इलेक्ट्रॉन असतो तो फ्री इलेक्ट्रॉन असतो, म्हणजे लूजली बाउंड असतो, तर त्याची एनर्जी इथे येते, कंडक्शन बँडच्या जवळ येते. हे तुम्हाला माहिती पाहिजे, हे मागच्या लेक्चरमध्ये मी छान एक्सप्लेन केलंय. ठीक आहे ना. आता काय होतं माहितीये का, की जेव्हा आपण बॅटरी लावतो बेटा, जेव्हा आपण बॅटरी लावलं, फॉरवर्ड बायस लावलं, तर इकडचे जे इलेक्ट्रॉन आहेत ना, इकडचे इलेक्ट्रॉन, कुठले इलेक्ट्रॉन सर, जे लूजली बाउंड आहे, तर ही बॅटरी काय करते, ह्याला इकडे कारण निगेटिव्ह चार्ज आहे, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि हे काय सर, हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. म्हणजे बॅटरी काय करेल ना, बॅटरी या इलेक्ट्रॉन्सला रिपेल करेल, इलेक्ट्रॉनला रिपेल करेल, म्हणजे हे इलेक्ट्रॉन जे आहेत ना, हे इलेक्ट्रॉन आता जातील कुठे जातील सर, होलकडे जातील. हे इलेक्ट्रॉन जे आहेत कुठे जातील सर, होलकडे जातील. तसंच होल इकडे येतात है ना, त्यालाच आपण फॉरवर्ड बायस म्हणतो. मग आता हा इलेक्ट्रॉन फ्री होऊन जातो. का फ्री होतो सर, कारण बॅटरी याला एनर्जी देते, बॅटरी एनर्जी देते, बॉन्ड तोडते. आणि इकडचे जे इलेक्ट्रॉन आहेत ना बेटा, हे जे इलेक्ट्रॉन आहेत ना सर, हे इलेक्ट्रॉन कुठे आले, हे इलेक्ट्रॉननी इथे उडी मारले. इथपर्यंत क्लिअर आहे तुला, इथे उडी मारली, कंडक्शन बँडला आले. आता पुढे काय होतं बघा, पुढे काय होतं, जसे इलेक्ट्रॉन आहेत ना, हे जे इलेक्ट्रॉन आहेत ना सर, हे इलेक्ट्रॉन जे आलेत ना, आता हे इलेक्ट्रॉन इथे शांत नाही बसत, कारण इलेक्ट्रॉन इथून इथे मूव्ह करतात. का मूव्ह करतात, ते कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटमुळे डिफ्युजन करंटचा कन्सेप्ट ऐकला असेल तू. तर जेव्हा हे इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड पासून मग कुठे जातात सर, इथे व्हॅलेन्स बँडला जातात. कुठे जातात सर, इथे व्हॅलेन्स बँडला जातात, इथे व्हॅलेन्स बँडला जातात. आणि इथे कोण आहे बेटा, इथे बसलंय होल, इथे होल आहेत जे त्यांचा इंतजार करत आहे ना, इथे पी साईडला होल असतात मेजॉरिटी. बरोबर. मग आता जेव्हा इलेक्ट्रॉन कंडक्शन ते व्हॅलेन्स बँड मध्ये गेले ना, तर इकडे आहे फॉरबिडन एनर्जी गॅप. ठीक आहे. मग मी म्हणतो, काय म्हणतो सर, की वेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम कंडक्शन बँड टू व्हॅलेन्स बँड, तर असं झाल्यानंतर काय होतं सर, कंडक्शन बँड ते व्हॅलेन्स बँड मध्ये जेव्हा जम्प झालं ना, तर काय होतं बेटा, देन दे एमिट फोटॉन.
तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण हायर टू लोअर एनर्जीला जम्प करतो आपण, तेव्हा फोटॉन किंवा लाईट एनर्जीचं एमिशन होतं. हे तुम्ही कुठे शिकलात? ॲटम्समध्ये शिकलात, बोर्स मॉडेलमध्ये. ते पक्क पाहिजे, बरोबर आहे ना? याचा अर्थ काय ना सर, की आपल्याला जी एनर्जी मिळते ना बेटा, तर माझ्याकडे किती एनर्जी अवेलेबल आहे? फॉरबिडन एनर्जी गॅप एवढी. तर एवढी किंवा याच्यापेक्षा कमी, ठीक आहे ना, एवढ्या एनर्जीचा फोटॉन आपण इमिट करतो. एवढी एनर्जी गॅप एवढा करेल किंवा काही मध्ये एनर्जी लूज होऊन जाईल. म्हणजे या फोटॉनची एनर्जी एक तर एवढी पाहिजे किंवा याच्यापेक्षा कमी पाहिजे. आलं का लक्षात? मग अशा पद्धतीने लाईट एनर्जी कन्वर्ट, इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट झाली. कशात कन्वर्ट झाली सर? लाईट एनर्जीमध्ये. तुला कळालं का मी काय बोललो? कळालं का सर? परत एकदा, हा एन इलेक्ट्रॉन बेटा, हा ई इलेक्ट्रॉन होता एन साईडला, मेजॉरिटी चार्ज कॅरियर. आपण फॉरवर्ड बायस केलं, फॉरवर्ड बायस केल्यानंतर बॉन्ड तुटला, नंतर इलेक्ट्रॉन होल रिकंबाईन होत आहेत. रिकंबाईन होताना काय होतं सर? एनर्जी रिलीज होते. हा, इथे तुला काय लक्षात ठेवायचंय? हायली डोप्ड आहे. हायली डोप्ड का बरं? कारण इलेक्ट्रॉन होल पेअरचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं, है ना, मग डिफ्युजन चांगलं होतं. इथे जे काही आपला हा करंट आहे, मला सांगा हे कुठला करंट आहे? हा जो करंट आहे एलईडी मध्ये कुठला करंट असतो सर? तर मेजॉरिटी चार्ज कॅरियर मध्ये असतो. बाकी फोटोडायोड आणि सोलर सेल मध्ये कसं होतं सर? मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे. ठीक आहे ना? आलं लक्षात? येस सर. अच्छा, याच्यामध्ये एक गोष्ट आहे, अजून एक काय गोष्ट आहे सर, की बेटा आपल्याला जे एलईडी आहे ना, तो कशात काम करतो सर? तो काम करतो व्हिजिबल रिजन मध्ये. व्हिजिबल रिजन. व्हिजिबल रिजनचा अर्थ काय होतो? व्हिजिबल रिजन म्हणजे जवळजवळ मी म्हणतो, काय म्हणतात सर? 0.4 मायक्रोमीटर पासून तर 0.7 मायक्रोमीटर पर्यंत. म्हणजे 4000 अँगस्ट्रॉंग पासून तर कुठपर्यंत सर? 7000 अँगस्ट्रॉंग पर्यंत. तर 0.4 मायक्रोमीटर, बरं का, 0.4 मायक्रोमीटर आणि 0.7 मायक्रोमीटर हे काय बेटा? वेवलेंथ आहे. तर या वेवलेंथला आपल्याला फॉरबिडन एनर्जी गॅप किती लागेल? फॉरबिडन एनर्जी गॅप किती लागेल? म्हणजे फोटॉननी किती एनर्जी एमिट केली पाहिजे? तर ती केली पाहिजे बेटा 0.4चं जर तू कॅल्क्युलेशन केलं ना, तर ते काय येईल माहिती का? तर ते यायला पाहिजे, किती यायला पाहिजे सर? 3 इलेक्ट्रॉन वोल्ट. आणि जर 0.7चं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते यायला पाहिजे किती सर? 1.8 इलेक्ट्रॉन वोल्ट. याचा अर्थ माझ्या एनर्जीची रेंज काय झाली बघा, ही मिनिमम एनर्जी पाहिजे, मिनिमम बँड गॅप एवढी पाहिजे, आणि मॅक्सिमम किती पाहिजे सर? एवढी पाहिजे. आलं का लक्षात? हे कशासाठी? कशासाठी सर? हे व्हिजिबल स्पेक्ट्रमसाठी. व्हिजिबल स्पेक्ट्रमसाठी. आता तुम्ही म्हणाल सर हा फॉर्म्युला कुठून आला? हा फॉर्म्युला कुठून आला? तर तुम्ही काय करा माहिती का, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं तर कॅल्क्युलेशन करू शकता. कसा? आपल्याकडे एक फॉर्म्युला होता. कुठला फॉर्म्युला आहे सर? एनर्जी जी आहे बेटा, एनर्जी असते 1240 नॅनोमीटर. 1240 नॅनोमीटर अपॉन लेमडा. इथे 1240 नॅनोमीटर नाहीये, खाली नॅनोमीटर आहे. आणि हे सर, ही जी हे कशात असतं? इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे ना? जे काही येईल ते इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये येईल. हे माहिती आहे तुम्हाला? हा फॉर्म्युला माहिती आहे आणि कॅल्क्युलेट कराल तेच येईल. ठीक आहे, पण हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. 1.8 इलेक्ट्रॉन वोल्ट पासून तर 3 इलेक्ट्रॉन वोल्ट पर्यंत व्हिजिबल रेंज आहे. ठीक आहे, व्हिजिबल रेंज. त्याच्यानंतर हे सगळं दिलेलं आहे की कुठलं कुठलं आहे सर, जसं गॅलियम आर्सेनाइड आहे, गॅलियम फॉस्फरस आहे, गॅलियम आर्सेनाइड फॉस्फरस वगैरे वगैरे येतात. आणि हे कलर डिपेंड्स ऑन द बँड गॅप. हे बरोबर एकदम. कलर जो आहे तो बँड गॅपवर डिपेंड करतो, कारण बँड गॅप बदलली तर फ्रिक्वेन्सी बदलली, फ्रिक्वेन्सी बदललं तर बाकी सगळं बदललं, है ना? बाकी कुठे कुठे यूज करतात तर डिजिटल डिस्प्ले, इंडिकेटर लॅम्प, ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन. तुम्हाला माहिती आहे एलईडीचा भरपूर काय म्हणतात त्याला वापर आहे. हे लक्षात ठेवायचं की हा फॉरवर्ड बायस रिजन मध्ये वापरतो आपण. ठीक आहे ना सर? रिव्हर्स बायस रिजन मध्ये का नाही वापरत? कारण रिव्हर्स मध्ये वापरला तेवढा करंट मिळणार नाही बेटा आपल्याला, तेवढा एनर्जी मिळणार नाही आपल्याला की जी लाईट साठी लागते, है ना? एनर्जी जास्त लागते आपल्याला. आता इकडे त्याचे ऍडव्हान्टेजेस माहिती आहे, हे तुम्ही वाचू शकता. काही एवढं काही नाही की एलईडीचं पॉवर कन्झम्पशन कमी. तुम्हाला माहिती आहे की आताचे जे छोटे छोटे ट्यूब्स आलेत, आधी मोठे ट्यूब्स होते असे, आता छोटे ट्यूब्स आले, त्याचं पॉवर कन्झम्पशन कमी आहे, एफिशियन्सी जास्त आहे. ठीक आहे, लॉंग लाईफ स्पॅन आहे, म्हणजे आता एलईडी जास्त वेळ वापरू शकते. रफ अँड टफ आहे, तुम्ही कसंही कुठेही वापरू शकता, साईज छोटा आहे. तर हे सगळं वाचू शकता तुम्ही. त्याच्यानंतर फास्ट रिस्पॉन्स टाइम आहे वगैरे वगैरे. आता प्रश्न बघा, प्रश्न काय म्हणतोय सर? AIPMT ला आलेला आहे. हा VI कॅरेक्टरिस्टिक्स कोणाचा आहे? हा मी तुम्हाला काढून दिलाय. कोणाचा आहे सर? सोलर सेलचा आहे बेटा, सोलर सेलचा. आणि इथे काय असतं? इथे असतं शॉर्ट सर्किट करंट असतो आणि इथे ओपन सर्किट व्होल्टेज असतं. हा ग्राफ डायरेक्ट लक्षात ठेवला तरी हरकत नाही. मग कुठला ऑप्शन येणार आहे इथे? इट इज अ सोलर सेल वेअर पॉइंट A रिप्रेझेंट्स ओपन सर्किट व्होल्टेज अँड B रिप्रेझेंट शॉर्ट सर्किट. ठीक आहे, पुढे बघा, पुढे काय म्हणतोय आपण? द PN जंक्शन विथ जनरेट्स अन EMF वेन सोलर रेडिएशन फॉल्स ऑन इट. सोलर रेडिएशन फॉल करते बरं का. आणि वेन नो एक्सटर्नल बायस म्हटलं आणि सोलर रेडिएशन पण फॉल करते आणि जो EMF पण जनरेट करतो. EMF म्हणजे काय? EMF जनरेट करणे म्हणजे काय? करंट जनरेट करणे.
अरे ईएमएफ जनरेट झाला तर करंट जनरेट झाला. तर सोलर एनर्जीला करंट आणि नो एक्सटर्नल बायस कोणाची डेफिनेशन आहे सर? सोलार सेल. गॅलियम आर्सेनाइड विथ अ बँड गॅप 1.5 इलेक्ट्रॉन वोल्ट ॲज अन एलईडी कॅन एमिट. गॅलियम आर्सेनाइड काय आता इथे बँड गॅप एवढा आहे, एलईडी वापरला तर मला सांग बेटा याला डायरेक्ट करू शकतो तू. काय करू शकतो? ईजी इज इक्वल टू कर, काय करशील सर? ईजी इज इक्वल टू 1240, ठीक आहे, हे इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये जे काही आहे, आणि इथे येणार सर लॅम्डा नॅनोमीटर मध्ये. तर तू काय इथं ईजीच्या जागी 1.5 टाक आणि कॅल्क्युलेशन कर. मी तुला शॉर्टकट सांगतो. काय शॉर्टकट आहे? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की 1.8 इलेक्ट्रॉन वोल्ट पासून तर 3 इलेक्ट्रॉन वोल्ट पर्यंत. 3 इलेक्ट्रॉन वोल्ट कोणासाठी एनर्जी आहे? एनर्जी जास्त म्हणजे वेवलेंथ कमी, म्हणजे हे असेल कोणासाठी असेल? हे असेल 0.4 मायक्रोमीटर साठी असेल, ठीक आहे, 0.4 मायक्रोमीटर साठी असेल. आणि सर ही कोणासाठी असेल? 1 पॉईंट हे असेल बेटा 0.7 मायक्रोमीटर साठी असेल. आता तुम्ही मला सांगा काय सर ही 1.8 पेक्षा जास्त आहे का कमी आहे? तर 1.8 पेक्षा पण कमी आहे, म्हणजे एनर्जी जर कमी झाली, एनर्जी जर अजून कमी झाली तर वेवलेंथ वाढेल. 7000च्या पुढची वेवलेंथ 0.7 मायक्रोमीटर म्हणजे 7000च्या पुढची वेवलेंथ. मग 7000च्या पुढची वेवलेंथचा अर्थ काय होतो? कुठे जाईल आपण? इन्फ्रारेड रिजनला जाईल बेटा, कारण ब्लू लाईट विजिबल तर नाही, एक्स रे तर खूप कमी असते त्याची वेवलेंथ, आणि यूव्ही पण कमी असते, ठीक आहे ना. हा बघा, फॉर डिटेक्टिंग इंटेन्सिटी ऑफ लाईट. इंटेन्सिटी ऑफ लाईट काय करतो आपण? फोटोडायोड इन अ फॉरवर्ड बायस नाही, फोटोडायोड इन अ रिव्हर्स बायस, बरोबर है ना, रिव्हर्स बायस मध्ये वापरतो, एलईडीचा काही संबंध नाही. इन एन एलईडी when the forward bias is increase, intensity of emitted light will be. बघा एलईडी मध्ये जर आपण फॉरवर्ड बायस वाढवला तर इंटेन्सिटीला काय होतं सर? इथे इंटेन्सिटी आहे आणि हा फॉरवर्ड बायस आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता की असं काहीतरी येतं, ठीक आहे ना. जेव्हा व्होल्टेज वाढतं बेटा तेव्हा इंटेन्सिटी वाढते. बघा फॉरवर्ड बायस वाढलं तर काय होईल सर? फॉरवर्ड बायस वाढल्यानंतर करंट वाढेल, फॉरवर्ड बायस वाढल्यानंतर करंट वाढेल. करंट जर वाढला तर जो लाईट एमिट होतोय, लाईटची जी इंटेन्सिटी जी एमिट व्हायची ती पण वाढायला पाहिजे. करंट वाढल्यानंतर लाईटची इंटेन्सिटी वाढायला पाहिजे बेटा, एमिट व्हायची. पण त्याच्यानंतर काय होतं ना, एका लेवलपर्यंत पीक येतो आणि याच्यानंतर आहे ना कमी व्हायला लागतं, ठीक आहे, कमी व्हायला लागतं. हे का कमी होतं माहिती का? हिटिंगमुळे कमी होतं, हिटिंग. कारण जर जास्त करंट वाढला ना सर, जास्त करंट वाढल्यानंतर आहे ना हिटिंग होते एलईडी मध्ये आणि तो एवढं इफेक्टिव्हली जनरेट करू शकत नाही, ठीक आहे ना, एवढं इफेक्टिव्हली जनरेट करू शकत नाही. आलं लक्षात? येस सर. मग जर हे तुला लक्षात आलं असेल तर हे लक्षात ठेव की फर्स्ट इन्क्रीजेस अँड देन डिक्रीजेस. हे पाठ करा, हे रिमेंबर बेटा, रिमेंबर, हे महत्वाचं आहे, हे येऊ शकतं, ठीक आहे ना. की फॉरवर्ड व्होल्टेज वाढवलं तर काय होतं सर? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे चार्ज कॅरियर्स आहेत ते जास्त डिफ्यूज होतील. जेवढे जास्त डिफ्यूज झाले, जेवढे इलेक्ट्रॉन गेले होलकडे कंबाईन व्हायला, तर तेवढं जास्त तो लाईट एमिट करणार आहे, कारण तेवढे कंडक्शन मधून खाली पडतील, बरोबर आहे ना, व्हॅलेन्स बँड मध्ये. कशासाठी सर? रिकॉम्बिनेशन व्हायसाठी, मग एनर्जी जास्त रिलीज करतील. पण प्रॉब्लेम असा आहे का हिटिंगमुळे हे कमी होतं नंतर. हा एक न्यूमरिकल बघा, काय न्यूमरिकल आहे सर? लाईट एमिटिंग डायोड हॅज अन व्होल्टेज ड्रॉप ऑफ 2 वोल्ट अक्रॉस इट अँड पासेस अ करंट ऑफ 10 मिली एम्पियर. 10 मिली एम्पियरचा करंट पास होतो. वेन इट ऑपरेट्स विथ 6 वोल्ट बॅटरी, 6 वोल्ट बॅटरी आहे, अँड लिमिटिंग रेजिस्टन्स आर, द व्हॅल्यू ऑफ आर इज. बघा ऐका तुम्ही आता, आपल्याकडे आधी एलईडी आहे, हा एलईडी आहे सर, ठीक आहे, एलईडी डायोड आहे. त्याच्यानंतर काय सर? एलईडी डायोड, त्याच्यानंतर आपल्याला दिलंय इकडे एक कुठला तरी रेजिस्टन्स असेल आर, मला नाही माहिती, ठीक आहे. आणि सर हा जो आहे ना हा फॉरवर्ड बायस मध्ये असतो एलईडी, म्हणजे हा 6 वोल्ट झाला. एलईडीच्या अक्रॉस किती ड्रॉप आहे सर? 2 वोल्टचा ड्रॉप आहे. आणि करंट किती बेटा? करंट दिलाय 10 मिली एम्पियर, बरोबर आहे? येस सर, बरोबर आहे. आता काय झालं, हा जर 2 वोल्ट आहे बेटा आणि हा 6 वोल्ट आहे, म्हणजे हा झाला 4 वोल्ट, झाला का 4 वोल्ट? आरच विचारलाय. हा 4 वोल्ट आणि करंट किती? 10 एम्पियर आहे. मी असं बघा असं लिहितो, 4 इज इक्वल टू 10 मिली एम्पियर इंटू आर. इथून आर ची व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्क्युलेट करा. आर ची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली तर किती येईल सर? आर ची व्हॅल्यू यायला पाहिजे किती? 400 ओम. काय यायला पाहिजे सर? 400 ओम. ओके, सिम्बॉल राहिले, सिम्बॉल. थांबा, सगळ्यात पहिले फोटोडायोड बघितलाय ना आपण. फोटोडायोडचा सिम्बॉल कसा असतो सर? फोटोडायोड कसा दिसतो? फोटोडायोड दाखवताना असं दाखवतात बघा, असा डायोड आहे, ठीक आहे, असा डायोड आहे, असा गोल करायचा. आणि फोटोडायोड आहे कारण त्याच्यावर असा लाईट पडतो आणि मग करंट देतो, म्हणून लाईट पडताना दाखवतात. सर त्याच्यानंतर काय बघितला होता आपण बघितला होता सोलर सेल. सोलर सेलचा कसा येतो बघा, सोलर सेल म्हणजे एक बॅटरी सारखं असतं ना बेटा, एक बॅटरी सारखं असतं असं,
आणि याच्यावर लाईट पडतो का, हा लाईट देतो तर याच्यावर लाईट पडतो है ना, हा करंट देतो तर असं लाईट पडताना. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, त्याच्यानंतर बघितलं सर आपण एलईडी. एलईडी करंट साक्षात लाईट देतो, एलईडी काय करतो सर, लाईट देतो. म्हणून एलईडीचं कसं येईल, असा येईल. ठीक आहे, हे असा करून असा सिम्बॉल आहे त्याचा, लाईट देणार. ओके, अशा पद्धतीने आपण न्यूमरिकल थेरी व्यवस्थित डिस्कस करून झालेला आहे. काही तुमचा डाऊट असेल, कमेंट असेल, फीडबॅक असेल, ते कमेंट सेक्शन मध्ये बिंदास पोस्ट करा, लोड घेऊ नका. नेक्स्ट लेक्चर जे आहे ते लॉजिक गेट्सवर असेल आणि सेमी कंडक्टरचा आपण खात्मा करून टाकू. ऑल द बेस्ट.